आम्ही दैवाचे दास पंढरी रायाची टाळ विना घेऊ हाती केशवराज गाऊ गीती आम्ही दैवाचे दास पंढरी रायाची नामा मने लाखुली सदा नामा म्हणे लाखुली सदा अनंत नामे वाहू गोविंदा आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
प्रथम नमन दुसरे चरण संताची आप त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मलीन सद्गुरु सदेव महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री क्षेत्र राजीव गांधी नगर छत्रपती संभाजीनगर येथे आजपासून सुरू झालेला हा अखंड हरिनाम ज्ञान यज्ञ सोहळा भव्य दिव्य असा स्वरूपामध्ये प्रारंभ याचा झालेला आहे. भागवताचे हरिभक्त परायण सुनील महाराज गवार यांच्या रसाळवाणीमधून तुम्ही भागवत कथा आता 7 दिवस ऐकणार आहे. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात, कारण भागवत कथा हे नुसतीच कथा नाही, कथा अमृत आहे. आणि ही कथा अमृत तुम्हाला 7 दिवस मिळणार आहे महाराजांच्या रसाळवाणीमधून. म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. त्याचप्रमाणे काकडा हरिपाठ कीर्तनाचा लाभ तुम्हाला होणार आहे. अशा प्रकारचं 7 दिवस कशामुळे सप्ताह करतो आपण? ज्याप्रमाणे तुम्हाला दिवसभर मोबाईल चालवायचा असेल तर तुम्ही रात्री चार्जिंग करता का नाही? करता ना, तेव्हा दिवसभर मोबाईल चालतो. मग तुम्हाला वर्षभराची जर भक्ती करायची असेल तर सप्ताह म्हणजे काय आहे? वर्षभराची चार्जिंग आहे. विठ्ठल या राजीव गांधी नगर मधील अनेक इथले नागरिक असेल, महिला असेल, भजनी मंडळ असेल यांनी अथक परिश्रमामधून थोड्या दिवसामध्ये हा सप्ताह प्रारंभ केलेला आहे. आणि आज पहिला दिवस म्हणजे जोडाजोडीचा. तो पहिला दिवस आमच्या नशिबाला आला. चला आता काही हरकत नाही, सेवा करायची म्हणजे सेवा करू, तसं काही नाही. थोडासा वेळ झाला तरी चालेल ना, तसं. म्हणून कारण आता 9:15 वाजलेले प्रारंभ करायला थोडं चिंतनही झालं पाहिजे. म्हणून थोडस वेळ घेऊ आणि चिंतनाकडे वळूया. विठ्ठल आज सेवेसाठी घेण्यात आलेला अभंग पांडुरंगाचे लाडके लळीवाळ भक्त असणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून आपण काय केलं म्हणजे आपण कोणाचं दास्यत्व पत्करलं म्हणजे आपलं जीवन सार्थकी लागेल हे सांगणारा अभंग आहे. विठ्ठल नामदेव महाराजाच्या बाबतीत जर सांगायचं तर नामदेव महाराज हे प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या जवळ होते. तुम्ही म्हणाल कोणत्या युगामध्ये होते? तर कृतयुगामध्ये नामदेव महाराज कोण होते? भक्त प्रल्हाद होते. चला पुढे त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज वाली पुत्र म्हणजे अंगद होते. लक्ष देऊन ऐका. त्यानंतर द्वापार युगामध्ये नामदेव महाराज कोण होते? तर श्रीकृष्ण भगवंताचा जो सखा होता बुद्धव होते. आणि आता कलियुगामध्ये नामदेव महाराजाचा अवतार. म्हणून अशा प्रकारे संत बहिणाबाई नामदेवाचं वर्णन करतात. काय करतात? संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बैना मने पडकती ध्वजा निरूपण केले ओजा. हा जो अभंग तुमच्या पुढे गाऊन दाखवला तो अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या शिष्या होऊन गेल्या शिवूरगावच्या, ज्यांचं माहेर देवगाव होतं, अशा असणाऱ्या संत बहिणाबाई यांचा. आणि बहिणाबाईने वर्णन केलेलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये कोणी काय काय कार्य केलं. म्हणून ह्या अभंगामध्ये त्या सांगतात की या वारकरी संप्रदायाचा प्रारंभ झाला तो कोण? माऊलीपासून. माऊलीनं वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे. त्यानंतर पुढे चालून मग पुढे त्याचा विस्तार केला कोणी? संत नामदेव महाराजांनी विस्तार केला.
साधा विस्तार केला का महाराज? फक्त महाराष्ट्रातच थांबले नाही नामदेव महाराज, तर पूर्ण भारतामध्ये आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. वारकरी संप्रदाय पंजाबमध्ये नेऊन ठेवला. म्हणून त्या पंजाबमध्ये जाऊन बघा, गुमान शहराला संत नामदेवाचं मंदिर आहे. एवढंच नव्हे, संत नामदेव महाराजाचे 61 अभंग शीख धर्मियांनी आपल्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहे. म्हणून आपले महाराष्ट्राचे संत साधे नाही, कारण महाराष्ट्र हा प्रांत महान, महाराष्ट्रामधील संत महान आणि महाराष्ट्रामधील संताचे ग्रंथ महान. म्हणून हा वारकरी संप्रदाय महान. विठ्ठल नामदेव महाराजांचा अवतार कशासाठी झाला बघा, लक्ष देऊन ऐका. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली की मी जसं वाल्मिकी ऋषींना रामायण शतकोटी लिहिलं, मी सुद्धा लिहील. काय प्रतिज्ञा केली? मी शतकोटी अभंग लिहील. पांडुरंग म्हणतात नामदेवाला, अरे नामा, अरे कृतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष, आता कलियुगामध्ये किती महाराज? असंच आपलंही असंच आहे महाराज. बालपण जातं अज्ञानामध्ये, खेळण्यामध्ये, काही कळत नाही. 25 वर्ष असेच निघून जातात. पुढे संसारामध्ये रममान होतो, काही रोग जडतात आणि मग भजनाला वेळ कधी पुरतो, कधी भजन करायचं. पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? काही मी उद्धार पावेना, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विठ्ठल म्हणून नामदेव महाराजांनी तर प्रतिज्ञा केली, मी शतकोटी अभंग लिहील. पण आता प्रश्न पडला कोणाला? पांडुरंगाला, की माझ्या नाम्याने प्रतिज्ञा तर केली, पण ही प्रतिज्ञा पूर्ण कशी होईल? याचं आयुष्य किती उरलेलं आहे? म्हणून भगवंताला चिंता पडली. नामदेवाला म्हणतात, अरे नामा, तुझं आयुष्य किती राहिलं, कसा लिहिशील? देवा, मला ते काही माहिती नाही. नामा म्हणे, केशव राजा केला नेम चालू माझा. देवा, मी आता नेम केलेला आहे, आता तो पूर्ण करायचा की नाही करायचा हे तुझ्या हातात आहे. मग देवाने काय केलं? पांडुरंगाने सरस्वतीला पाचारण, सरस्वतीला सांगितलं, जा आता नाम्याच्या जिभेवर बस. आणि जिभेवर बसवलं आणि नामदेवाच्या महाराज घरामध्ये 14 माणसं होती. 14 माणसं लिहायला बसले, ग्रंथ अभंग लिहायला बसले. सगळे भरपूर प्रयत्न केला, तरी पण 4 कोटी बाकी राहिले. किती राहिले? 4 कोटी. आणि नामदेवाचा अवतार संपला. तेच 4 कोटी पूर्ण
म्हणून नामदेव महाराजाचं कार्य संपलं, पण त्यांना सांगितलं उरलेले आता काय करतो, पुन्हा अवतार धारण करा. आणि मग पुन्हा नामदेव महाराजांचा 5वा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अवतार. पण तुकाराम महाराज या वेळेस येणार, सांगितलं देवा मी आता येईल, पण एका अटीवर. कोणत्या अटीवर? जर मला तू घ्यायला आला शेवटी तर मी येईल आणि मी सदैव तुझ्या बरोबर वैकुंठात येईल. हे बरं ठीक आहे म्हणले. आणि त्या अटीवर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अवतार धारण केला. उरलेले 4 कोटी अभंग पूर्ण केले. देवाला न्यायला यावं लागलं महाराज. तुकाराम कबूल केल्याप्रमाणे पांडुरंग तिथं आले. तुकाराम महाराजाला घ्यायला आले बरं का. आणि मग तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणतात आवले अगं देव आले आपल्याला घ्यायला. पण तिचा कुठं भरोसा, तिचा भरोसा नाही. कारण काळ्या विठ्यावरले राग होता कोणाचा, आवलीचा. पण एक लक्ष ठेवा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्ती केली, पण त्यांना दर्शन देण्याच्या अगोदर आवलीला दर्शन झालं बरं का. म्हणजे त्या महान पतिव्रत्या होत्या की नवऱ्याला सोडून अगोदर जेवत नव्हत्या बरं का. लक्ष ठेवा. एवढं जरी तुम्ही घरी घेऊन गेला ना बस झालं, कीर्तनाचं सार्थक झालं. विठ्ठल मी ज्यावेळेस स्वयंपाक करतात कशाने करतात, हाताने, बरोबर आहे, अगदी योग्य. मग तुमचं तोंड काय करतं, तोंड हेच करतं. त्या फलनीचं काय झालं, हिचं काय झालं, ही कुठं गेली ती कुठं गेली, अशा हा बस हेच गप्पा. मग त्याच्याऐवजी तुम्ही कधी हरिपाठ म्हटला, काही गवळणी म्हटल्या, काही अभंग म्हटला, काकडा म्हटला तर काही बिघडेल का. अहो त्याचं रूप, तुम्ही जे अन्न शिजवतात त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होईल. आणि तो प्रसाद तुमच्या कुटुंबियांनी खाल्ला तर त्यांची सात्विक वृत्ती बनेल. म्हणून अशा प्रकारे नामदेव महाराजांचा हा अभंग आहे 4 चरणाचा. या अभंगामध्ये नामदेव महाराज नामाचं महत्व सांगतात. का सांगतात, कारण युगाप्रमाणे साधना बदलत गेली. भगवंत प्राप्तीची जी साधना आहे, जसं युग बदललं त्या युगाप्रमाणे साधना बदलत गेली. मग कर्तयुगामध्ये कोणतं साधन होतं, तर कर्तयुगामध्ये तपश्चर्या किंवा ध्यान हे साधन होते. पुढे त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी करून भगवंताची प्राप्ती करून घेत होते. त्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये पूजा उपचार हे करून पूजेमुळे आणि उपासनेमुळे भगवंताची प्राप्ती करून घेत होते. आणि कलियुग आलं महाराज. कलियुगी मग काय, सगळ्यात सोपं साधन सांगितलं. कोणतं सांगितलं, नाम संकीर्तन साधन पै सोपे
जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. म्हणून तुम्ही कुठं जाऊ नका, नाही तर जाताना कुलप लावताना हिमालय पर्वत जाऊन बसतात. असं करू नका बरं का. आसोणी संसारी जीवा वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा. माऊलीनं तुमची सोय करून ठेवली. हरिपाठात माऊली सांगतात की तुम्ही कुठं जाऊ नका, फक्त तुमच्या मुखावर काय ठेवा, नामस्मरण. त्या भगवंताचं नामचिंतन करा, नामचिंतन भजन करा, त्या भगवंताच्या नामाचं ध्यान करा. आणि जे नाम तुम्ही गाताल ते पांडुरंगाला वहा. हे नामदेव महाराज पहिल्या चरणात सांगतात. नामदेव महाराज आपल्याला सांगतात आम्ही काय करू, फक्त नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठो बाला वाहू. नाम गाऊ म्हणजे आम्ही त्या भगवंताचं भजन करू, गाऊ, ऐका ना. आणि नाम ध्याऊ म्हणजे त्याचं आम्ही ध्यान करू, त्याच्या रूपाचं ध्यान करू. कारण तो पांडुरंग कसा आहे, फार सुंदर आहे महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. आणि जे नाम आहे तेच नाम, कारण भगवंताचंच नाम आम्ही भगवंताला वाहू. कारण जी जसं आपण कर्म करीत असताना गीतेचं तत्व तुम्हाला सांगितले. काय तत्व आहे, जी कर्म तुम्ही करणार ती भगवंताला अर्पण करा. जी जी कर्मे झाली ती ब्रह्मार्पण. जननो हे अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बांधली निज खुण. विठ्ठल म्हणून पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं नामदेव महाराज फक्त तेच करायचं. आता बाकीच्या भानगडीत नाही पडायचं. कारण यज्ञ बाकीच्या वाटा कशा आहे, अवघड वाटा आहे. आता तुम्हाला एक बाबा आहे समजा, त्यांचे सगळे दात पडलेले आहेत. आता त्यांना भूक लागली आणि त्या बाबाला तुम्ही काय दिलं, लोखंडाची चणे दिले खायला. पोट भरण का त्यांचं? पोट तर भरणार नाही, जखमा होतील, पोट भरणार. तशा बाकीचे बरं का, बाकीचे मार्ग आहे. योग मार्ग अवघड आहे, ज्ञान मार्ग अवघड आहे, कर्म मार्ग अवघड आहे. फक्त मार्ग सोपा कोणता आहे, भक्ती मार्ग. म्हणून तुम्ही भक्ती मार्ग करता असताना त्या भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल मंगळवेळ्याला एक श्यामा नर्तकी होती, तिची कन्या कान्होपात्रा तिचं नाव. सुंदर असं स्वरूप होतं, तिला अभिमान झालेला होता, मी खूपच सुंदर आहे. आता तिची आई नर्तकीचं काम करीत असताना आता ही उपवर झाली, मोठी झाली कान्होपात्रा. तिच्या आईला वाटलं आपल्याप्रमाणेच आता हिनं सुद्धा नर्तकीचं काम करावं आणि पैसा कमावा. पण तिचं मन नव्हतं बरं का. ती आईला म्हणे, आई मी हे कर्म करणार नाही, मला ते आवडत नाही. आणि एक दिवसाचा प्रसंग, माऊलीची दिंडी जात असताना सहज तिचं लक्ष गेलं बरं का. माऊलीची दिंडी चालली होती. ज्ञानबा तुकाराम त्या
कान्होपात्राच्या कानावर स्वर पडले ज्ञानोबा तुकाराम. काय स्वर आहे हे दिंडीमध्ये गेलं पाहिजे बरं का. दिंडीमध्ये जा, आयुष्यात एकदा तरी दिंडीमध्ये जा. तो काय आनंद असतो तो स्वतः सांगून कळणार नाही. ते प्रत्यक्ष ज्यानं अनुभव घेतला त्याला कळतो दिंडीमधलं काय अनुभव आहे. अहो माणूस सगळं विसरतो आणि आनंदाने नाचत गात जातो. कोणी फुगड्या खेळतं, कोणी पावल्या खेळतं, एवढे थकून जातात, काही होतात. पण ज्या वेळेस तुम्ही पंढरपूरला गेले रे गेले आणि पांडुरंगाचं दर्शन झालं रे झालं, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. बरं का, आनंद होतो कशाने? त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यामुळे. म्हणून त्या पांडुरंगाचं रूप, त्याचं ध्यान करा आणि त्याचं भजन करा. आणि हे जे पांडुरंगाचंच नाव आहे ते पांडुरंगाला वहा. विठ्ठल विठ्ठल. कान्होपात्रा त्या दिंडीमध्ये गेली आणि दिंडीमध्ये जात असताना तिला आनंद वाटला, खूप आनंद वाटला. ती दिंडी पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्यानंतर तिनं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेत असताना पायावर तिनं डोकं ठेवलं आणि पाय दाबले, असे दाबून पाहिले बरं का. तर तिचे बोट गेले पायामध्ये. लक्ष देऊ नाही का. तिला काय होता? अभिमान होता, स्वतःच्या स्वरूपाचा अभिमान होता. पण पांडुरंगाचं स्वरूप बघितलं, तिचा अभिमान गळून पडला महाराज. आणि मग तिनं ठरवलं, बस आता मी इथंच राहणार, इथंच भजन करणार, इथंच ऐकणार. म्हणून ती पंढरपूरलाच थांबली. परंतु पसरली. बिदरचा राजा होता, त्या राजाच्या कानावर गेली की पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये श्यामा नाईकजींची मुलगी कान्होपात्रा अत्यंत सुंदर आहे. सैनिकाला पाठवलं, जा म्हणे आता तिच्या आईला भरपूर पैसे द्या आणि तिला खरेदी करून विकत घेऊन या म्हटले. ठीक आहे. सैनिक मंगळवेढ्याला गेले, श्यामा नाईकिनीला भरपूर पैसे दिले आणि सांगितलं तुझ्या मुलीला आम्ही घेऊन जाणार. आणि कान्होपात्रेला पकडलं आणि मग त्या बिदरकडे घेऊन चालले. पण कान्होपात्रा त्यांना विनंती करते, एकदा मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या, मग मला खुशाल कोणीकडे घेऊन जा. आणि मग त्या महाद्वारामध्ये सैनिक बाहेर बसले आणि ती आतमध्ये गेली आणि पांडुरंगाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि पांडुरंगाला काय म्हणते, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. काय म्हणती, प्रार्थना करती की देवा आता मला त्या राजाकडे जायचं नाही, कारण त्या राजाची वासना दुष्ट आहे. म्हणून आता काही कर, मला आता तुझ्या हृदयामध्ये जागा दे, सामावून घे. बघा, कारण जो खरा भक्त असतो त्याचा भाव पांडुरंग ओळखत असतो. देव फक्त कशाचा भुकेला आहे? देव फक्त भावाचा भुकेला आहे. तुमचं काही लागत नाही, देवाचीच नामे देवाची आशिरी, सर्व अलंकारी समर्पावी. विठ्ठल आणि तिची प्रार्थना भगवंताच्या कानावर गेली. पांडुरंगाने लगेच तिची जी ज्योत आहे आपल्या आत्मज्योतीमध्ये काय केलं, सामावून घेतलं. बघा, तिला काय मिळालं, तिथं मोक्ष मिळाला. बघा, आणि कान्होपात्राचं प्रेत तिथं पडून राहिलं. सकाळी पुजारी गेले आणि पुजारी म्हणतात, आमचं मंदिर बाटलं, आमचा देव बाटला, कारण ती हीन जातीतली होती म्हणून आरडाओरड केला सगळीकडे. आणि मग तितक्यामध्ये त्या पुजाऱ्यामध्ये अनंत पुजारी, अनंत नावाचे
ज्येष्ठ पुजारी होते ते म्हणले थांबा, गडबड करू नका, कुणीही काही बोलू नका, आता सगळे घरी जा. आणि मग सगळ्यांना घरी काढून दिलं. त्या कान्होपात्रेचं प्रेत बाजूला टाकलं आणि त्याच्या बाजूला कोण झोपले? अनंत शास्त्री महाराज झोपले. मध्यरात्रीची वेळ, पांडुरंग साक्षात त्या अनंत पुजाऱ्याला दर्शन दिलं. झोपेमध्ये, स्वप्नामध्ये त्यांना साक्षात्कार दिला. एक अनंत दुसऱ्या अनंताला म्हणतो, अनंता, अरे ही जी भक्त आहे, ही कान्होपात्रा माझी खरी भक्त आहे. तिच्यामुळे मी काही बाटलो नाही किंवा काही झालं नाही, पण एक करा, त्या कान्होपात्र्याला माझ्या उजव्या हाताला जागा द्या. काय सांगितलं? माझ्या उजव्या हाताला जागा द्या. आणि मग स्वप्न संपलं. सकाळी उठले, सगळ्यांना सांगितलं की कान्होपात्र्याला आता आपल्याला काय करावं लागन? मंदिरातच जागा द्यावं लागन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्ही पंढरपूरला कधी दर्शनाला गेले, अगोदर पांडुरंगाचं दर्शन नाहीये, अगोदर कोणाचं होतं? त्या कान्होपात्र्याचं. तिथं तरटीचं झाड उगलं बघा, त्या तरटीचं झाड कान्होपात्र्याचं दर्शन घेतो. पुढे गरुड हनुमंताचं घेऊन आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो, आहे का नाही? म्हणून आधी भक्ताचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. कारण का? कारण ते कोण होते? कोण होते महाराज? ते दास होते. कोणाचे दास होते? आम्ही दैवाचे. असेल कोणाचं दास व्हायचं? पंढरीरायाचं दास व्हायचं. याचं त्याचं दास होऊ नका. तो तुळशीदास कोणाचा दास झाला होता? बायकोचा दास झाला होता, आहे ना, माहिती ना? बायकोचा दास झाला. बायको जे सांगितलं तेच. बायकोला सोडितच नव्हता. पण ज्या वेळेस तो सासूरवाडीला गेला, माहेरी गेली बायको, त्या पाण्यातून त्या प्रेतावर येऊन बसला, सापाला धरून माडीवर गेला आणि मग तिला उठवलं. अगं तुझ्याशिवाय मला करमत नाही. ती म्हणते, हा एवढ्या रात्री कशी आले? म्हणे तू दोरी सोडली होती ना, पाहत होतं साप बघा. मग तिनं उपदेश केला नवऱ्याला, अहो तुम्ही माझ्या
कोणी असू शकतो बरं का. गुरु हा मुलगा असू शकतो, गुरु हा भाऊ असू शकतो, गुरु हा बायको असू शकते. तुलसीदासाला उपदेश केला, अरे एवढ्या मोठ्या संकटात जीव घालून तू इथं आला आणि हेच माझा तू जसा हे केला ध्यास केला, एवढाच ध्यास असता तर भगवंत तुला प्रसन्न झाले असते. विठाला एवढ्या एका शब्दाहून त्याच्या मनावर परिवर्तन झालं. बघा, सहज बोलणे उपदेश करुणी सायास शिकविती. कारण संत महात्मे सहज बोलतात पण तो उपदेश ठरतो. आणि मग तुलसीदास तिथून जे निघाले आणि मग त्यांनी रामाची भक्ती केली आणि तुलसी रामायण त्यांनी लिहिलं. विठ्ठल म्हणून असे असणारे संत नामदेव महाराज. पूर्वी कीर्तन कसं होतं? नारदीय कीर्तन होतं. फक्त एका जणानेच सांगायचं, बाकी हे असे सार्वजनिक गायनाचार्य किंवा कोणीही नव्हतं. पण ही प्रथा बंद करून नामदेव महाराजांनी वाळवंटात कीर्तन केलं. महाराज साधं कीर्तन होतं का त्यांचं? अहो, त्यांच्या कीर्तनामध्ये तुम्ही आम्ही नाचलो म्हणून नवल नाही, साक्षात देव येऊन नाचला. हो, साक्षात जन्याबाई माऊलीला सांगायचे, आता तुम्ही चाल म्हणा अभंग. बघा काय अधिकार असेल. जन्याबाईचा साधा अधिकार होता. स्त्रियांनी कधी आपला समजू नये महाराज. जन्याबाई इतका अधिकार होता. ब्रह्मवेत्या होत्या त्या. कोण होत्या? ब्रह्मवेत्या होत्या. कशावरून? एकदा कबीर महाराजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये शंकर भगवान त्यांचे आले आणि कबीराने प्रश्न विचारला शंकर भगवंताला की मला एखाद्या ब्रह्मवेत्याची भेट घडून द्या. आणि मग त्यांना साक्षात्कार झाला. जा म्हणले पंढरपूरला, तिथं तुला जन्याबाई नावाची ब्रह्मवेत्या आहे, तुझी गाठ घे. आले महाराज. कबीर महाराज पंढरपूरला आले, विचारपूस केली, जन्याबाई ब्रह्मवेत्या कुठे राहतात. आता त्यांना वाटलं एखादा मोठा महाल असेल, ब्रह्मवेत्ता ग्रंथ पडलेले असतील, अभ्यास करीत असेल. मग त्या विचारल्यावर म्हणे कोण जनी का? गेले म्हणे गौऱ्या याचाला. काय म्हणले? जनी गौऱ्या याचाला गेली. हा, गौऱ्या याचाला? कबीराला वाटलं मी उगाच आलो आहे का, गौऱ्या याचाला गेली का, ब्रह्मवेत्ता असेल का? बरं आलो तर भेट घेऊ म्हटले, चला. आणि मग गेले महाराज जिथं गौऱ्या विचित होती. तिथं गेल्यानंतर त्यांनी वेगळं दृश्य बघितलं. 2 स्त्रिया कडकडून भांडत होत्या. या अशा भांडत होत्या. आता बायाचे भांडणं काही साधे आहे का? आपल्याला माहिती आहे. एक शिवी कधी रिपीट होत नाही. 1 घंटा तरी शिवाय द्याल्या, एक शिवी पुन्हा येत नाही बरं का. स्त्रियांचं रेकॉर्ड आहे. चला, अशा भांडत होत्या. ही म्हणे माझ्या गावऱ्यान, ती म्हणे माझ्या गावऱ्यान, बरं का. लक्ष देऊन ऐका. आता कबीर महाराज तिथं गेले. त्यांनी म्हणलं कोण जनीबाई? ही जनी का ती जनी? म्हणे जन्याबाई. म्हणे या देहाला जनी, बरं का. मी नाही म्हटलं, मी म्हटलंच नाही पाहिजे. हे शरीर तुमचं आहे का? तुमचं नाहीये. हे भगवंताने. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, बरं का. आपण मी म्हणतो, मी हे केलं, मी ते केलं, हे माझं, ते माझं. मी माझं आयुष्यातलं गेलं पाहिजे. आणि ज्याचं हे गेलं त्याचं जीवन सार्थकी झालं. विठ्ठल आणि मग भांडण चालू असताना कबीर महाराज तिथं गेले. आता ती जन्याबाई काय म्हणते, दर्शन घेतलं आणि बरं झालं म्हणे महाराज तुम्ही आले, आता आमचं भांडण मिटून द्या म्हटलं. आता कबीराला वाटलं त्याला फुकट आलो आपण इथं, कशा आम्ही भेट घ्यायला आलो. आणि हे म्हणते आता भांडण, म्हणजे आता मिटवायचं कसं भांडण? म्हणे एक काम करा, मी एक सल्ला देते. म्हणे काय? तुम्ही असं करा, ह्या गौऱ्या माझ्या आहे, पण ही म्हणती माझ्या आहे. आता ह्या गौऱ्या कानाला लावा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती माझी गौरी, आणि जिच्यातून नाही आला ते इच्छा. तुम्ही वाद असं आहे का? आता त्यांना तर प्रश्न पडला. हा
म्हणे गौरीतून विठ्ठल विठ्ठल अशक्य म्हणे, पण लावली गौरी कानाला, त्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज निघू लागला. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज निघाला ती जन्याबाई टाकली, बाकीच्या तिला त्याला भांडणं मिटून घेतले आणि साष्टांग दंडवत घातलं जन्याबाईला. मनाला दासी होती, नामदेव महाराजची दासी होती, गंगाखेडमधून गेली, वडिलाबरोबर दिंडीमध्ये गेली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आता दिंडी परत गेली, मला नाही यायचं म्हणे बाबा. बघा असा हट्ट धरला पाहिजे. आषाढीला गेलं का कार्तिकीपर्यंत तिकडंच राहिलं पाहिजे, नाही तर मध्येच फोन, हा ऊसाला पाणी भरलं का, अमुक झालं का, तमुक झालं का, घरच्या गप्पाच आहे का नाही. तिकडे गेलं का तिकडंच. अहो तिनं सांगितलं वडिलाला, आता मला इथंच राहायचं म्हणे. बस मला पांडुरंगाचं एवढं रूप आवडलं, मी इथंच राहणार. आणि मग कसं ठेवायला, मग नामदेव महाराज तिथं होते. नामदेव महाराजांनी सांगितलं ठीक आहे माझ्या घरी ती काम करील, दासी म्हणून काम केलं. आता तिला वाटलं मला दररोज पांडुरंगाचं दर्शन होईल, पण झालं वेगळंच. महाराज 4ला उठायची, 14 माणसाचं काम करायची दिवसभर, रात्री 11ला झोपायची, आणि कधी जाईल दर्शनाला. शेवटी पण तिनं नाव नाही सोडलं बरं का, तिनं पांडुरंगाचं भजन सोडलं नाही, म्हणून पांडुरंगाला तिच्याकडे जावं लागलं. विठ्ठल अशा प्रकारे आपण हेच केलं पाहिजे. काय टाळ विना हातात घेऊन दिंडीमध्ये नाचत नाचत जावं. तिसऱ्या संत नामदेव महाराज सगळ्यात जास्त आयुष्य नामदेव महाराजाला होतं. अनेक आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि अशा प्रकारे नामदेव महाराज यांचा एक प्रसंग सांगतो, तेवढा घरी घेऊन जा आणि त्याचं परिवर्तन झालं पाहिजे बरं का. आता मी सांगतो ते लक्ष देऊन काय का. ज्यावेळेस पांडुरंग भटकत्या लोकांचं रूप धारण केलं रुक्मिणीनं, आणि एक डेग ठेवली तिथं वाळवंटाच्या बाजूला. डेगीमध्ये कोंबडे कापून टाकू लागले, बरेच प्राणी टाकू लागले, बोकडे टाकू लागले, आणि नामदेव महाराज बाजूला बसले होते, लहान होते. आणि मग रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी अगं डेग भरली का. नाही भरली म्हणे. म्हणे असं कर, ते काट बसलं ना त्याला आण, काप आणि टाक म्हणे डेगीमध्ये. आता हे ऐकलं ना म्हणा, जसं पळालं म्हणे आपल्याला कापून टाकू लागले डेगीमध्ये. जसं पळालं मागं नाही पाहिलं त्यांनी, गेलं घरी. बघा इथं पांडुरंग नामदेवाला ओळखू आले नाही. ते नामदेव महाराज पांडुरंगाला भेटले होते पण कळाले नव्हते. मग कळाले कधी, लक्ष देऊन ऐका. संताची मांदियाळी आषाढीला जमा झाली आणि मुक्ताईला लहर आली. मुक्ताई काय म्हणते, गोरोबा काका तुम्ही उठा, आता आपल्या संतांमध्ये कोणतं मडकं कच्चं आणि कोणतं भाजलेलं हे तपासा. आता गोरोबा काका निष्णात होते कशामध्ये,
मडकं भाजण्यामध्ये पटायचं ते थापटणं घेतलं. निवृत्ती दादाच्या डोक्यात वाजलं, खन खन वाजलं. महाराज कसं वाजलं? वा वा, खन खन. ज्ञानेश्वर माऊलीच्या खन खन, बाकीचे सगळे खनखन, फक्त आता नामदेव महाराजचा नंबर आला. आणि नामदेव महाराजच्या डोक्यात वाजलं. कसं वाजलं? भद 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 भद. वा वा, जमलं. आणि तिकडे मुक्ताई असली. नामदेवाचं मडकं कच्च, नामदेवाचं मडकं कच्च. आता नामदेव महाराजाला राग आला. म्हणे मी पांडुरंगास बरोबर राहतो, त्यांना जेवू घालतो, त्यांचं नामस्मरण करतो, आणि ही आळंदीची चिमुरडी मुलगी आली आणि मला नाव ठेवू लागली, माझं मडकं कच्चं म्हणू लागली. जसे उठले तिथून पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा बघा, ते मुलं मला नाव ठेवू लागले. पांडुरंग म्हणतात, अरे शांत हो नामा, शांत हो. काय म्हणतात ते? म्हणे माझं मडकं कच्चं. म्हणे तू अजून कच्चाच आहे, तुझं मडकं अजून कच्चंच आहे. आता इथं बी बरेच कच्चे असतील बरं का, पण ह्या सप्त्यामध्ये काय करा, भाजून घ्या बरं का. कारण सप्तामध्ये भाजून घ्या. ज्याचे ज्याचे गळे उघडे ते टाकून घ्या. तुळशीची, पवित्र तुळशीची माळ घालून घ्या. देव म्हणतात त्यांना, अरे बाबा तू अजून गुरु केला नाही म्हणून तू अजून कच्चा आहे. जा औंढ्या नागनाथला जा आणि तिथं तुला सद्गुरू भेटतील, तू त्यांच्याकडून अनुग्रह घे. निघाले महाराज नामदेव महाराज. त्या औंढे नागनाथला जातात. एक शंकर भगवंताचं मंदिर, महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांना एक वेगळंच दृश्य दिसलं. काय दिसलं? एक वृद्ध बाबा आपले पाय पिंडीवर ठेवले आणि झोपलेले होते मस्त. आता नामदेवाला राग आला. म्हणे ह्या बाबाला इथंच जागा होती का? बाजूला जागा नव्हती का झोपाला? आणि ते पाय खुशाल त्या पिंडीवर ठेवले. यांना काही कळतं का नाही? उठा म्हणे बाबा, उठा, तिकडे झोपा म्हणे. तुम्हाला ते पाय पिंडीवर ठेवता का म्हणे देवाच्या? मग ते वृद्ध बाबा त्याला म्हणतात, अरे बाळा, अरे मी वृद्ध झालो रे, एक काम कर बेटा, माझे पाय उचल आणि बाजूला ठेव. आणि मग जसा राग आलेला होता, जसे पाय धरले नामदेवानी बाजूला फेकले. बाजूला फेकल्याबरोबर तिथं पिंड तयार झाली महाराज. पुन्हा तिसऱ्या ठिकाणी ठेवले, तिथं पिंड, अशा 7-8 पिंडी तयार झाल्या. आणि मग नामदेवाच्या डोक्यात प्रकाश पडला, हे जे महात्मे आहे साधे दिसत नाही, हेच माझे गुरु असले पाहिजे. कोण होते ते? ते होते विसोबा खेचर विठोबा. ज्या विसोबा चाटीनं माऊलीला आयुष्यभर छळ केला, त्या विसोबाला नामदेवाचं गुरु बनवलं. आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून संत हे आपल्यासारखे करतात. त्या विसोबाला गुरु बनवलं बघा. आता त्यानंतर गुरु करून ज्या वेळेस आले, पांडुरंगाला असं वाटलं आता नामाची परीक्षा घ्या, खरंच गुरु केला का नाही. आणि मग भगवंतानी कशाचं रूप घेतलं? श्वानाचं, कुत्र्याचं रूप घेतलं. आणि नामदेव महाराज वाळवंटामध्ये जेवण करायला भाकरी सोडल्या आणि तुपाची वाटी बाजूला होती. आता जेवण करणार तितक्याच पांडुरंग श्वानाच्या रूपात आले, कुत्र्याच्या रूपात. आणि पोळ्याचं जे पेंडकं होतं ते उचललं आणि पळू लागले. आणि मग नामदेव महाराजांनी पाहिलं, म्हणतात, देवा तू कोरडी पोळी खाऊ नको, हे तुपाची वाटी घेतली, ह्या तुपाबरोबर पोळी खा. त्या श्वानाला नामदेवानं ओळखलं. कशामुळं? कारण नामदेवाने गुरु केला होता, तेव्हा देव कळाला. विठ्ठल तुम्ही आयुष्यभर किती भक्ती करा, जर गुरु केला नसेल तर पालथ्या गड्यावर पाणी. काय लिहून घ्या, काळ्या दगडावरची रेगे. तुम्हाला एक जरा कठोर एक इंजेक्शन देतो, फार मोठं इंजेक्शन आहे बरं, बारीतलं असं इंजेक्शन आहे की तुम्ही या सप्त्यामध्ये जेवढ्या इथं असेल सगळे माळी घालून घेतात. आता ग्रामीण भागामधलेच आपण लोक आहे सगळे, आहे ना, बरेचसे ग्रामीण भागातले. आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही लक्ष देऊन ऐका की बरेच आता सकाळ झाली की बरेच कुत्रे इकडे तिकडे फिरत राहतात. फिरता का नाही गल्लीमध्ये? मग ते एक कुत्रे काय करतात, ह्या दारावर गेले. आता त्या घरातली बाई बरी असली तर टाकते एखादा कुटका, आणि एखादी खटाळा असली, तिला कधी राग येला असला नवऱ्याचा, जशी फुकणी घेते मारते त्याला, तो ती क्या 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 करीत पुढच्या दारावर जातो. पुढच्या दारावर मी भेटला तर भेटला कुटका. हे कोणाचं सांगू लागलो मी? भटकत्या कुत्र्याचं सांगू लागलो, गावाकडच्या, आपल्या नाही बरं का, आपल्या शहरातले. शहरात या शहरामध्ये पाळीव कुत्रे राहते. अरे बाबा बाबा बाबा, पाळीव कुत्र्याचा काय थाट. अर त्याला साबणीनं आंघोळ, त्याला बसायला गादी, त्याला खायला बिस्किट. वावा. कशामुळं? कारण त्याच्या गळ्यामध्ये काय आहे?
पट्टा आहे, त्याला कोणीतरी मालक आहे. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला एखादा मालक करायचा का तुम्ही त्या भटकत्या कुत्र्यासारखं फिरत राहायचं. विठाला एखाद्या मुलीचं लग्न झालं नववधूचं, त्या पतीचं मंगळसूत्र ज्या दिवशी बांधते ती त्या दिवशीपासून तिची काळजी कोण करतं, तिची चिंता कोण करतं? ते पती. कोण सांभाळतं तिला? आपले पती सांभाळतात. ज्या दिवशी तुम्ही पवित्र तुळशीची माळ घातली रे घातली, तुमची चिंता कोण होईल महाराज? भगवंतावर टाकून द्यायचा. जे काही असल देवा तुला अर्पण. आणि एकदा देवाला अर्पण केलं रे केलं, मग सगळं कोण देव आपलं काय करतो? कारण देवाचं नामस्मरण केलं रे केलं तर देव काय करतो? तुमच्या त्या भक्ताचं रक्षण करतो. कारण देवाचं ब्रीद आहे, भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनाशी संवारी आहे ना, हे भक्ताचं ब्रीद आहे. पण संत हे काय करतात? संत आपल्यासारखे करतात, कारण त्याला आपल्यासारखं बनवतात. म्हणून संताच्या मार्फत, गुरुच्या मार्फत आपण काय करतो? भगवंतापर्यंत पोहोचतो, आहे का नाही? म्हणून अशा भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस करा. आणि शक्यतो या सप्ताहामध्ये कमीत कमी 25 ते 30 लोकांनी माळी घातल्या पाहिजे, अनुग्रह घेतला पाहिजे. कारण आपला वारकरी संप्रदाय सगळ्यात महान आहे महाराज. आपल्या वारकरी संप्रदायाचं महान हे नाही आहे. म्हणून याच्यामध्ये आलं पाहिजे, संप्रदायामध्ये आलं पाहिजे. कारण बहिणाबाई म्हणतात, बहिणा म्हणे फडकती ध्वजा, म्हणजे आपला हा संप्रदायाचा ध्वज फडकत राहायला पाहिजे. सगळे या ध्वजामध्ये या. कारण या रे या रे आषाढी कार्तिकला लाखोच्या संख्येनं जातात. तुम्हाला काही पत्र येतं का? या आळंदीला या, असं अशी दिंडी निघणार. कोणाला पत्र येतं का? नाही महाराज. अहो, आपण तिथं जातो, लाखोच्या संख्येनं त्या पंढरपूरला जातो आणि भगवंताचं दर्शन घेतो. आणि पांडुरंगाने हात कशावर ठेवलेले? कट्टेवर ठेवले. मग का ठेवले असं? माझा असा अंदाज आहे, आता हे माझं मत आहे बरं का, शास्त्राचं नाही आहे, पटलं तर बघा. पांडुरंग आपल्याला हे सांगत असेल, सगळे पंढरपूरला या, माझ्या दर्शनाला या. कारण हा जो भवसागर आहे, या भवसागरामध्ये पाणी फक्त किती आहे? कमरे इतकंच आहे. तुम्ही पंढरपूरला आले तर नक्कीच तरुण जाल, आणि नाही आले तर तिकडेच तळ्यात बुडून मारताल. तुम्ही पंढरपूरला गेले तर नक्कीच तरुण जाल. हा भरोसा कोणाला आहे? संतांनी आपल्याला भरोसा दिलेला आहे, विश्वास दिलेला आहे. कारण संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून संतावर विश्वास ठेवायचा, आपल्या गुरुवर विश्वास ठेवायचा, गुरुची सेवा करायची. कारण देवाकडे, भगवंताच्या प्राप्ती होण्याचं साधन जे आहे ते संत आहेत. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही असे वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. ते संत आपली इच्छा पूर्ण करतात, पण आपण सर्व भावाने त्यांना शरण गेलं पाहिजे. चला, अशा प्रकारे आज
श्री संत नामदेव महाराज यांच्या अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आता कारण या नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये असं सांगतात की या भगवंताचे अनेक नाम आहे, म्हणून त्या शेवटचं चरण होईल आणि समर्थ
नामध्याऊ नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दास पंढरी रायाची। आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। मी काही कोणी कीर्तनकार नाही बरं का, मी फक्त सेवक आहे, निरपेक्ष सेवा मी स्वीकारली आहे। जसे आमचे गुरु सद्गुरू सदेव बाबा होते त्यांच्या वाटेवर माझं क्रमण चालू आहे, म्हणून त्या बाबांचा आशीर्वाद म्हणून हे व्यासपीठ मला मिळालं। कारण हे साधं आहे का महाराज? साधं नाही, पण काहीतरी गुरु कृपा झाली म्हणून मला हे व्यासपीठ मिळते। मी कोणीच नाही, फक्त ते माझ्याकडून करून घेतात। विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्हाला जाता जाता एकच सांगेल, दोन वाटा असतात। एक आहे सत्कर्माची वाट, दुसरी आहे दुष्कर्माची वाट। सत्कर्म आपल्याला पुण्य घेऊन जातं, आपली नंतर मेल्यानंतर आपण वैकुंठ प्राप्त करतो। आणि दुसरी जे वाट आहे दुष्कर्म, पापाची फळं त्याला लागतात आणि आपली रवानगी नरकामध्ये होते। म्हणून तुम्ही ठरवायचं कोणत्या वाटेनं जायचं। जे संत ज्या वाटेनं आलं त्या वाटेनं आपण चालायचं। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय आणि घातलिया भय नरका जाणे। एवढं लक्षात ठेवा। पवित्र असं, कारण आपलं हे शरीर तसं वाईट आहे, पण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ। हे पवित्र होऊ शकतो केव्हा? जर तुमच्या मुखातून भगवंताचं नामचिंतन झालं तर, नाही तर ते चंबाराचं काय कुंड आहे महाराज, हे तोंड काय आहे चंबार। आता तुमचं घर तसं पाहिलं तर तुम्ही मंदिरही बनवू शकता आणि स्मशानी बनवू शकता। जर तुम्ही संस्कार मुलावर चांगले केले, दररोज काकडा म्हटला, हरिपाठ म्हटला, मंदिरात पूजा अर्चा केली, तर घर काय बनेल तुमचं? मंदिर। मग तुम्हाला घर मंदिर बनायचं का स्मशान बनायचं हे तुमच्या हाती। पवित्र अशी तुळशीचे माळ घाला, पवित्र जीवन जगा, साधू संतांची सेवा करा, आपल्या घरातल्या आईवडिलांची सेवा करा। आईवडील हे साक्षात दैवाचंच रूप आहे महाराज। सासू सासरे आईवडिलाप्रमाणे सांभाळा, तुम्ही नक्कीच पांडुरंग तुम्हाला प्रसन्न होईल। विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाची चरणी, तसेच माझे सद्गुरू ब्रह्मलीन सहदेव बाबांच्या चरणी। आणि तुम्ही सुद्धा सर्व महेशाच्या मूर्ती आहात, कारण श्रोते आहे तर श्रोत्यामुळे वक्त्याला शोभा, वक्त्यामुळे श्रोत्याला शोभा। जसं भक्तामुळे देवाला शोभा, देवामुळे भक्ताला शोभा, ये रेरा शोभिडे। आणि हे सर्व गंधर्व आहे महाराज, कारण याच्याशिवाय शोभा नाही। मग अण्णा असतील, धमाळे गुरुजी, आगळे महाराज, हे विनेकरी बाबा आणि मृदंगाचार्य सुंदर अशी साथ दिली। एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमिला, म्हणून सगळे मला सुरेख साथ दिली। सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवा भगवंताला समर्पित करतो। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,